जय भीम. सबस्क्राईब भीम विचार चॅनल ऑन यूट्यूब. बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं. कार्यक्रमाचे असणारे अध्यक्ष एका काळी सहकारी असणारे मारुतराव पिसाळ, त्याच्याच बरोबर ज्यांनी आपल्या समोर या ठिकाणी मनोगत व्यक्त केले असे असणारे लक्ष्मणजी माने, अण्णाराव पाटीलजी, त्याच्याच बरोबर या ठिकाणी ज्यांची यात्रा निघालेली आहे, वंचित बहुजन आघाडीची असणारी एक यात्रा निघालेली आणि त्याचा असणारे प्रमुख जे आहेत की ज्यांनी उद्या जालन्यामध्ये आहोत असं सांगितलं, असं शिवानंद हैबतपुरे, अमित भुईगळ, प्राध्यापक किसन चव्हाण, त्याच्याच बरोबर वंचित आघाडीचे डॉक्टर धर्मराज चव्हाण, दादाराव पंडित, MIMचे असणारे ॲडव्होकेट इम्तियाज खान, त्याच्याच बरोबर लाल सेनेचे असणारे डॉक्टर गणपत भिसे, मातंग युवा नेते या ठिकाणी अशोक पालखे, राजेश क्षीरसागर, नाभिक समाजाचे असणारे या ठिकाणी प्राध्यापक गोविंद दळवी, त्याच्याच बरोबर या ठिकाणी जिल्ह्याचे असणाऱ्या वंदनाताई जोंधळे, ॲडव्होकेट श्रीमान जोंधळे, उपस्थित सर्व बंधूंनो, भगिनींनो आणि बालमित्रांनो, बोलण्या अगोदर मराठवाड्यातल्या असणाऱ्या दोन महत्वाच्या जागा आहेत, हिंगोली आणि परभणी. या दोन्ही मतदारसंघातल्या उमेदवारांची नावं जी आहेत ही 23 तारखेला जाहीर केल्या जातील. उरलेल्या लोकसभा मतदारसंघातील असणारी नावं मी आपल्या समोर या ठिकाणी वाचतोय. औरंगाबादला मुंबई उच्च न्यायालयामध्ये जज होते विजय कोलसे पाटील, यांना सर उमेदवारी देण्यात आलेली आहे. मी अपेक्षा असं बाळगतोय की बीजेपीने, RSSने मराठा समाज आणि OBC मध्ये भांडण लावण्याचा जो प्रयत्न केला त्यामध्ये आमच्याबरोबर असणारे एक महत्वाची भूमिका निभावणारे असणारे कोलसे पाटील आहेत. सर्वांचे उमेदवार होतील असं मी त्या ठिकाणी मानतो. राजकीय पक्ष सुद्धा या ठिकाणी दखल घेतील अशी मी त्यांना सर विनंती करतो. एल्गार परिषद कदाचित झाली नसती, एल्गाराच्या असणाऱ्या बैठका महाराष्ट्रामध्ये झाल्या नसत्या तर मराठा आरक्षण आणि OBC आरक्षण असे जे दोन तट पडलेत कदाचित एक दुसऱ्याशी भिडले असते. ते दोन्ही तट एकमेकात भिडू नये म्हणून एल्गारच्या वतीने असणारा BC कोलसे पाटील यांची असणारी भूमिका महत्वाची होती. राजकीय पक्ष लक्षात घेतील अशी मी अपेक्षा बाळगतो. बीड लोकसभा मतदारसंघातून गायकवाडी समाजाचे असणारे उमेदवार प्राध्यापक विष्णू जाधव यांची उमेदवारी आहे. विष्णू जाधव,
मी एक खुलासा करतो की कोलसे पाटील आपल्यामध्ये आज इथे नाही आहेत, ते अमेरिकेला आहेत. याच दंगलीच्या संदर्भातली आणि जी काही दंगल होतोय त्याच्या संदर्भातला आंतरराष्ट्रीय परिषद आहे. त्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ते आणि ओवेसी साहेब असे दोघेही वक्ते आहेत आणि त्या ठिकाणी तिथे आहेत. नांदेडचे उमेदवार मी अगोदरच घोषित केले होते. प्राध्यापक यशपाल भिंगे. उस्मानाबादचे असणारे उमेदवार अर्जुन सलगर. मला काय तुम्ही भेटला नाही. धनगर समाजाचे असणारे हे उमेदवार अर्जुन सलगर आहेत. त्याच्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर वानखेडेजी, शरदचंद्र वानखेडेजी हे असणारे उमेदवार आहेत. हे विश्वकर्मा समाज म्हणजे 5 समाजाचा मिळून असणारा एक विश्वकर्मा समाज झालाय. त्याच्यातले असणारे हे सोनार समाजाचे आहेत. विश्वकर्मांमध्ये सोनार आहेत, सुतार आहेत, लोहार आहेत. विश्वकर्माची उद्या असणारी जयंती आहे. त्याच्यामुळे मी या सगळ्या समूहांना असणारा जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन आपल्याशी संवाद साधायला या ठिकाणी सुरुवात करतो. मित्रो, लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांकडेच सत्ता केली पाहिजे. राजकीय पक्ष ह्यांनी जातीला महत्त्व देण्याच्या ऐवजी कार्यकर्त्याच्या कर्तृत्वाला महत्त्व दिलं पाहिजे. आणि ते जर झालं तर या देशातली आणि लोकांचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या. सत्ता ही केंद्रित झाली. पहिल्यांदा जातीमध्ये केंद्रित झाली. जातीत केंद्रित झाल्यानंतर त्याला कुटुंबाने असणारं केंद्रित केली आणि कुटुंबाने केंद्रित करून मग ही सत्ता आपल्याकडेच कशी राहील, ही सत्ता आपल्याकडेच कशी राहील हेच असणारं त्या ठिकाणी पाहिलं. सत्ता ही आता कुटुंबाची सत्ता झाली. सत्ता ही आता कुटुंबाची सत्ता झाली आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की महाराष्ट्रामध्ये आमदार असेल, खासदार असेल, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल, सहकारी बँका असतील त्याचे अध्यक्ष असतील, हे सगळे नात्या गोत्यातले झाले आणि 169 कुटुंब या महाराष्ट्राच्या राज्यकर्ता करतायत अशी असणारी परिस्थिती आहे. कुटुंबाची सत्ता ठेवायची असेल, आबाधित राखायची असेल तर त्याच्यातला एक सगळ्यात गोल्डन प्रिन्सिपल आहे. सर्वात महत्वाचा सिद्धांत आहे आणि तो म्हणजे लोक गरीब राहिले पाहिजेत, दर दिवशी विवेचनात राहिले पाहिजेत, त्यांना विचार करण्याची संधी मिळता कामा नये. आणि तो जोपर्यंत विवेचनेत राहील, जोपर्यंत तो त्याच्या कामामध्ये उलगडलेला नाही, तोपर्यंत विचार करायला त्याला वेळ मिळणार नाही. आणि विचार करायला वेळ मिळणार नाही तर तो सत्ता कोणाची आहे हे तो पाहणार नाही. आणि 70 वर्षामध्ये या देशामधली लोकशाही कुटुंबशाही कधी झाली याचंच आपल्याला भान राहिलेलं नाही. म्हणजे सत्तेचं कुटुंब, लोकशाहीची सत्ता राहण्यापेक्षा लोकशाहीमध्ये कुटुंबशाही आली
आणि कुटुंबशाहीची सत्ता झाली, ती कधी झाली याचंही आपल्याला भान राहिलेलं नाही. माझं इथल्या सगळ्या मतदारांना आव्हान आहे, मी इथल्या सगळ्या मतदारांना आव्हान करतोय की कालची घटना ही महत्वाची आहे. अमेरिकेत एकच घटना घडली, अख्खा जगातला मुस्लिम त्याच्या विरोधात असतानाही एक घटना घडली. त्या एक घटनेनंतर आज अमेरिकेमध्ये एकही बॉम्ब फुटला नाही, हे आपण असताना लक्षात घ्या. एकही अमेरिकेत बॉम्ब फुटला नाही, हे आपण लक्षात घ्या. पण भारतामध्ये बॉम्बवरती बॉम्ब फुटतायत. ते काँग्रेसचा असेल किंवा बीजेपी सेनेचा असेल, हा बॉम्ब फोडण्याचा सिलसिला थांबलेलाच नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. काही स्वकीयाने फोडले, काही परकीयाने फोडले. काही स्वकीयाने फोडले, काही परकीयाने फोडले. नांदेड जवळ आहे, 2 घरामध्ये असणारा बॉम्ब मटेरियल भरताना फुटलं. हे कोण होते? हे कोण होते अजूनपर्यंत कळलेलं नाही. बीड मधला खाजा, पुण्याच्या बेकरी ब्लास्टमध्ये मेन आरोपी होतो. हायकोर्ट म्हणताय ह्याला असणारा पुरावाच नाही, तुम्ही पकडलं कसं हे सांगा, आणि त्याला सोडते. चाललंय का? इथल्या राज्यकर्त्याला माझं असणारं आव्हान आहे, तुमची काही गुपितं असतील की तुम्हाला असं वाटतंय की माझं चारित्र्य हनन होऊ नये, बाहेर पडली तर मी इथल्या राजकर्त्यांना आश्वासन देतो की तुमची गुपितं तुम्ही बाहेर टाकली आणि लोकांपर्यंत स्पष्ट मांडली तर मी तुमच्या बाजूने उभा राहीन. काय याच्या बाबतीत असणारा लोकांनी निर्णय घेऊ. यांच्या गुपितामुळे हे ब्लॅकमेल तो होत नाही. मोदी सरकारला माझं असणारं आव्हान आहे, काँग्रेसने मुंबईच्या ब्लास्टमधला, अतिरेकी हल्ल्यामधला ज्यांनी कोणी बातमी दाबून टाकली त्याच्यावरती कारवाई केली नाही. ज्यांनी कोणी बातमी दिली त्याच्यावरती काँग्रेसने कारवाई केली नाही. काँग्रेसचा कित्ता बीजेपीने आणि आरएसएसने गिरवू नये, हे माझं त्यांना असणारं आव्हान आहे. आज अनेक जण असं म्हणतायत की हमला होणार, या दिवशी होणार. पूर्व माहिती असताना सुद्धा ही माहिती दाबल्या गेली का? ही माहिती योग्य माणसाला गेली की नाही गेली? आणि कोणी दिली नाही त्याचं नाव समाजापुढे आणणार आहात का, हे पहिल्यांदा असणारं स्पष्ट करा. जशी मुंबईच्या हल्ल्यामधल्या ज्यांनी बातमी दाबली त्याच्यावरती कारवाई काँग्रेसने केली नाही. काँग्रेसने कारवाई केली नाही. त्याच पद्धतीने इथे सुद्धा कारवाई होईल. फार कमी जणांना माहित असेल, इंदिरा गांधी पंतप्रधान असणारे एक मकबूल हक
नावाच्या असणाऱ्या माणसाला, काश्मीरमधल्या माणसाला फाशी देण्यात आली होती ज्या दिवशी ब्लास्ट झाला त्या दिवशी. वाणी नावाचा असणारा जो काही टेररिस्ट होता, त्याच्या संदर्भातला सुद्धा दिवस आहे असं सांगितलं. काहीतरी घडणार आहे आणि ते घडलं. एवढी माहिती असूनही जीव धोक्यात घालून पोलीस खात्यातलं गुप्त विभाग हे माहिती शोधून काढतात, जीव धोक्यात घालतात, माहिती काढतात, सरकारकडे देतात, उद्या काही घडू नये म्हणून. नाहक 40च्या वरती माणसं गेली. मी शासनाकडून अपेक्षा करतोय की ज्यांनी कोणी ही बातमी दडवली, ज्यांनी कोणी ही इंटेलिजन्सची बातमी दडवली, योग्य माणसापर्यंत पोहोचवली नाही, त्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे. ही मागणी ही सभा या ठिकाणी करत आहे. आणि देशभक्त आरएसएस वाले, आम्ही देशभक्त नाही होत का? आरएसएस वालेच देशभक्त आहे. तेव्हा हे देशभक्त आरएसएस वाल्यांकडून अपेक्षा बाळगतोय ते तरी ज्यांनी ही बातमी दाबली आणि योग्य माणसापर्यंत पोहोचवली नाही त्याचं नाव देतील आणि त्याला सजा करतील अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी बाळगतोय. नाही, पंजाब घडलं, उरी घडलं आणि आता फुलगाम घडलं. आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत. असं मिरवा टेंबा मारणारे तुम्ही काँग्रेसपेक्षा वेगळं काय हे तर पहिल्यांदा दाखवा. कंगाल झालेला पाकिस्तान, भिका मागणारा पाकिस्तान, याला जर तुम्ही काबू करू शकत नाही, याच्यावरती हावी होऊ शकत नाही, तर कसलं तुमचं राजकारण? आज पाकिस्तान देशभर भिका मागत फिरायला चाललेला आहे आणि कोणीही भीक टाकायला सरळ तयार नाही. असं कंगाल झालेलं राष्ट्र, ताकदहीन झालेलं राष्ट्र जर इथल्या सरकारला काबू करता येत नसेल, या सरकारने ताबडतोब राजीनामा द्यावा आणि नवीन सरकार येऊ द्यावं अशी असणारी परिस्थिती. मोदींनी हा खुलासा करावा की कंगाल झालेल्या पाकिस्तानला तुम्ही शरणागती का जाता हे पहिल्यांदा सांगा. तुम्ही शरणागती का जाताय? प्रत्येक वेळेस मार आम्हीच खायचं आणि मग हे आरएसएस वाल्यांचं होणार इस पार आर पार होणार. अरे आर पार करायला जिगर लागतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आर पार करायची असेल तर जिगर लागतं. नाही तर हे फुसके आहेत, हे लुळे आहेत, लांगडे आहेत. अटल बिहारी वाजपेयींनी आज सर मुशर्रफला बोलवलं. मी म्हटलं आयुष्यातला गाढवपणा हा उगीचच केला अशी असणारी परिस्थिती आहे. त्या मुशर्रफला बोलवून मुशर्रफ सुद्धा त्यावेळेस जगासमोर भिका मागत होता. पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमाडली होती.
मुशर्रफला त्यावेळेस बोलवलं नसतं तर जगाने पाकिस्तानला व्यसन घातलं असतं आणि भारतामध्ये बॉम्बलास्ट झाला नसता, अशी परिस्थिती आहे. आजही युद्धाची भाषा चालली आहे. जे काही करायचं असेल ते करा, पण लवकर करा. पुन्हा ब्लास्ट होणार नाही, पुन्हा जवान मरणार नाही, हे पहिल्यांदा बघा. जनावरं बांधण्याची ज्यांना सवय नाही, जनावरांना काबू करण्याची ज्यांना सवय नाही, त्यांना असणारा बेलगाम घोडा काबू कसा करावा हाच त्यांना कळत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. निश्चितपणे पाकिस्तान हे असणारा बेलगाम घोडा आहे, बरोबर आहे. पण आज त्याची सगळी हत्यारं संपलेली आहेत. आज त्याची सगळी हत्यारं संपलेली आहेत. आणि अशी बेहत्यारं असणाऱ्या देशाला जर हे काबू करू शकत नाही तर या देशाचं दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून म्हटलं 71 साली इंदिरा गांधींनी असणारं पाकिस्तान बरोबर युद्ध केलं, पाकिस्तानला नमवलं आणि काही वर्ष इथे असताना शांतता होती. त्याच्यानंतर त्या देशामध्ये अशांतताच आपल्याला असताना त्या ठिकाणी दिसतंय. हे इंटेलिजन्स फेल्युअर आहे. इंटेलिजन्स मिळालेल्या बातमीवरती न काम करणारे हे सरकार आहे. या सरकारकडे, ऍडमिनिस्ट्रेशनकडे, प्रशासकाकडे बघण्यासाठी वेळ नाही. 44 वरती असताना सीआरपीचे जवान मारले आणि पंतप्रधान उद्घाटन करायला निघाले, अशी असणारी परिस्थिती आहे. 3 दिवस सुद्धा थांबले नाहीत तर पक्षाचं ह्यांना पडला, अशी असणारी परिस्थिती आहे. सामान्य माणूस रस्त्यावरती येऊन श्रद्धांजली वाहतोय. मुसलमानाच्या वतीने कॅन्डल मार्च काढला जातो आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान आमच्या सरकारची उपलब्धी काय म्हणून फिता कापायला निघालेत, अशी असणारी परिस्थिती. अरे 10 दिवस थांबा, 7 दिवस थांबा. ज्यांचे जवान गेले त्या कुटुंबाला काय वाटत असेल. आज निर्णय काढण्याची असणारी वेळ. हा सीआरपीचा जवान हा काय मिलिटरीतला जवान नाही. त्याला मिलिटरीच्या भाषेमध्ये म्हटलं तर अर्ध जवान त्याला म्हणतात. सेमी आर्मी फोर्स म्हणून त्याला असताना म्हणतात. या सेमी आर्मी फोर्सला जी सुरक्षिता रेग्युलर आर्मीच्या जवानाला मिळते ती नाही. मी ह्यांना शहीदही म्हणणार नाही जाणार. वर्तमानपत्र ह्यांना शहीद म्हणू, आपण ह्यांना शहीद म्हणू, पण सरकारचं दप्तर यांना शहीद म्हणायला तयार. कारण का शहीद ही उपाधी जी आहे, शहीद ही जी उपाधी आहे, ही उपाधी मिलिटरी मधल्या फक्त सोल्जरला मिळते. मोदीला जर थोडीशी माणुसकी असती, बीजेपी आरएसएसला थोडीशी माणुसकी असती तर त्यांनी या सीआरपीएफच्या जवानाला त्यांनी शहीद ही उपाधी देण्याची बैठक घेतली असती आणि तो निर्णय केला असता. मुंबईच्या ओले नावाचा असणारा पोलीस हवालदार किंवा हेमंत करकर टेररिस्टशी लढली.
अजमल कसाब नावाच्या असणाऱ्या टेररिस्टशी लढले. AK-47ची अख्खी मॅगझिन पोटामध्ये घेतल्या आणि त्यावेळचं सरकार सुद्धा हे शहीद आहेत की नाही, यांना शहीदाची उपाधी देता येत की नाही, याच्या चर्चेमध्ये अडकले. माझी सरकारची आग्रहाची विनंती आहे, माझी सरकारची आग्रहाची विनंती आहे, तो निम सरकारी अधिकार, निम मिलिटरीचा असेल, सेमी मिलिटरीचा असेल किंवा मिलिटरीचा असेल, टेररिस्टशी लढता लढता तो जर शहीद झाला तर त्याला शहीद म्हणून म्हटलं पाहिजे आणि शहीदाचा दर्जा दिला पाहिजे. ही व्यवस्था आपण त्या ठिकाणी करणार आहात की नाही मोदी सरकार, हे आपण सांगा. उद्घाटन सोडून द्या, उद्घाटन सोडून द्या. आज नाही उद्या ते होणारच. या उद्घाटनामुळे मोदी आपल्याला काही मतं मिळणार नाहीत हे असणारं लक्षात घ्या. फक्त एक लेबल लागेल, टेबल लागेल की याचं असणारं उद्घाटन प्राईम मिनिस्टर मोदींनी केलं, त्याच्या पलीकडे नाही. देश शोकाकुल आहे आणि पंतप्रधान इलेक्शनच्या तयारीच्या निमित्ताने उद्घाटन करत फिरलेत, अशी असणारी परिस्थिती आहे. काय शोकांतिका, काय शोकांतिका आहे देशाची. म्हणजे माणसं ही किड्या मुंग्या आहेत. आम्ही पाहिजे तशी वागू, पाहिजे तशी वापरू, आम्हाला पाहिजे तेव्हा जवळ करू आणि आम्ही पाहिजे तेव्हा फेकू. ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती आपण कुठेतरी गाडली पाहिजे, हे लक्षात घ्या. जी रेस आम्ही सुरुवात करतोय, आजपर्यंत कैकाडी समाजाचा उमेदवार लोकसभेमध्ये उमेदवारीच्या यादीमध्ये नव्हता असं मला वाटतं, किंवा विश्वकर्म समूहाचा असणारा माणूस सुद्धा आतापर्यंत असणारा लोकसभेच्या यादीमध्ये आलेला नाही. RSS वाले आम्ही हिंदूंचे ठेकेदार आहोत म्हणून सांगतात. या हिंदूंच्या ठेकेदाराला माझा असणारा प्रश्न आहे की तुमच्या येणाऱ्या लोकसभेच्या यादीमध्ये इथला असणारा मांगारुडी हरणार आहे की नाही सांगा. इथला कुडमुडे जोशी आहे की नाही त्याच्यामधला सांगा. की जातीच्या बाहेर तुम्ही जाणार नाहीत का, हेही आम्हाला असताना सांगा. ज्या गोष्टीचा बाबासाहेबांनी आग्रह धरला होता की या देशाला सार्वभौम सत्ताधारी करायचं असेल, विकसित करायचं असेल, तर कुठल्याही राजकीय पक्षाचा आधार जात आणि धर्म होता कामा नये. काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतःला सेक्युलरचे ठेकेदार म्हणतात आहेत. राहुल गांधी, आम्ही आपल्याला सर विचारतो की सांगलीच्या काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये शहीदांना आदरांजली वाहत असताना तिथे संभाजी भिडे येतो कसा, हे पहिल्यांदा असताना खुलासा करा. तुम्हाला याची कल्पना नसेल, याची मला माहिती आहे. पण ज्या कोणी सांगलीतल्या काँग्रेसवाल्यांनी संभाजी भिडेला बोलवलंय त्याला पक्षातून काढणार आहात का? तुम्ही काढलं तर सेक्युलर, काढलं नाही तर जन्मदारी आहात, हेच आम्ही असणारा आरोप आपल्यावरती काढणार आहोत. एक जातीचा आधार घेतोय आणि दुसरा धर्माचा आधार घेतोय. सगळ्या हिंदूंनी एकत्र या. कशाला एकत्र या बाबा? ही सत्ता बदलायला, हे संविधान बदलायला. आणि संविधान बदलून काय, तर आम्ही पुन्हा मनुवाद ह्या ठिकाणी आणणार आहोत. आम्ही पुन्हा मनुवाद ह्या ठिकाणी आणणार आहोत. आम्ही शिक्षण हे मर्यादित करणार आहोत. आम्ही विकास हा मर्यादित करणार आहोत.
लोकांना गरीब आम्ही ठेवणार आहोत, लोकांना मताचा अधिकार आम्ही ठेवणार नाहीत, इथल्या सत्तेमध्ये त्याला जागा राहणार नाहीत, हीच व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी मांडू. म्हणजे गुजरातीमध्ये जशी म्हणा आ बैल मुझे मार, तसे इथल्या असणाऱ्या ओबीसीला सांगतो, लहान ओबीसीला सांगतो, इथल्या हिंदुत्ववादी संघटना सांगतो, कैदी व्हायचं असेल तर आरएसएसला मतदान द्या, कैदी व्हायचं नसेल तर वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने उभे राहा, हे लक्षात घ्या. वंचित बहुजन आघाडी म्हणजे स्वातंत्र्य, वंचित बहुजन आघाडी म्हणजे स्वातंत्र्य, आणि आरएसएस बीजेपी म्हणजे कैद. आता कैदी म्हणून जगायचं असेल तर आरएसएस बीजेपीला खुशाल मतदान द्या, आणि स्वातंत्र्य म्हणून जगायचं असेल, खुल्या आकाशामध्ये जगायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीला आपण मतदान करा, हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. मित्रो, काँग्रेसवाले म्हणतायत आम्ही तुम्हाला 4 जागा देतो. अरे तुम्ही देणारे कोण? तुम्ही पुन्हा आमचे मालक होताय की काय? आम्ही आता सालगडी कोणाचे होणार नाही. काँग्रेसवाल्यांना सांगतो 4 जागा आम्ही देतो, मुकाट्याने बसा, नाही तर फजेती करून तुम्ही घेणार आहात. मुकाट्याने आम्ही 4 जागा घेतो त्या घ्या, नाही तर फजेती करून घ्याल, एवढं लक्षात घ्या. पहिल्यांदा सांगितलं कि हमारा एमआईएम चालना नहीं। मुस्लिम भाइयों से मेरा कहना है कि आपके वोट चलता लेकिन आपका नेता नहीं चलता। कांग्रेस को जो है आपका वोट चलता लेकिन आपका नेता नहीं चलता। कांग्रेसी परिवार जो है उन कांग्रेसी परिवार से मेरा कहना है, उनको दरखास्त है, क्या ये मुस्लिमों को बताएंगे, क्या ये मुस्लिम समाज को आप बताएंगे कि कांग्रेस को मुस्लिम नेता क्यों नहीं चलता। केरला में ये मुस्लिम लोग मुस्लिम लीग के साथ में बैठ सकते, 50 की पहली मुस्लिम लीग अलग थी, ये मैं भी कह रहा हूं। 50 के पहले मुस्लिम लीग थी जिसने पाकिस्तान बनाया, लेकिन यहां की अभी की जो मुस्लिम लीग है वो इंडियन मुस्लिम लीग है, वो आपको चल सकती है, लेकिन फिर एमआईएम क्यों नहीं चल सकती। ये जो कांग्रेसी परिवार है, ये जो कांग्रेसी मुस्लिम परिवार है, मैं इनसे अनुरोध करता हूं, क्या आप कभी कांग्रेस के नेताओं से पूछेंगे कि वह केरला में आपको मुस्लिम लीग चलती है, फिर ये हैदराबाद की एमआईएम क्यों नहीं चलती। केरला में इंडियन मुस्लिम लीग चलती है लेकिन एमआईएम क्यों नहीं निकलती। ओवैसी साहब ने खुद ही कहा कि भाई अगर मेरी अड़चन है तो मैं निकल जा रहा हूं, लेकिन सेना बीजेपी को हराने के लिए आप इनके साथ में बैठिए। ये जो मुस्लिम कांग्रेसी परिवार है उनसे मेरा अनुरोध है,
कि आपने काफी बड़ी हद तक कांग्रेस की वफादारी निभाई। पारदी की तरह सभी मुसलमानों को पिंजरे में पकड़ के कांग्रेस के पास भेज दिया। लेकिन अब जो नया सिलसिला यहां पे शुरुआत हुआ, अब जो नया सिलसिला शुरुआत हुआ है कि मुसलमानों का और बहुजनों का एक नई राजनीति शुरुआत हुई है। मुसलमानों की और ओबीसी की एक नई राजनीति शुरुआत हुई है। मुसलमानों की और छोटे ओबीसी की एक नई राजनीति शुरुआत होती है। मुसलमानों की और दलितों की एक नई राजनीति शुरुआत होती है। आप रोड़े की तरह क्यों खड़े हो, यही मुझे बताइए। इसलिए यह मुस्लिम परिवार से मेरा आग्रह है, कांग्रेसी मुस्लिम परिवार से आग्रह है कि आप भी इस बस में चढ़ जाइए। आप इस बस में चढ़ जाइए। यह लंबी सफर की बस है, यह लंबा रास्ता तय करने वाली है। और जिस परिवारों की आप हिफाजत कर रहे हो, जिस परिवार से आप दुआ मांग रहे हो और जिस परिवार के लिए दुआ मांग रहे हो, मजहब आपको वो नहीं सिखाता है। मजहब आपको यह सिखाता है कि जिस पर जुल्म हो रहा है, जिस पर अत्याचार हो रहा है, उनके साथ में रहना, यह मजहब सिखाता है। मैं देखना चाहता हूं कि आप इस शिक्षा के साथ रहेंगे या अपने स्वार्थ के साथ रहेंगे। यही बात है, ऊपर जाके क्या जवाब दोगे ये आप ही सोच लीजिए। इसलिए दोस्तों, एक नवीन सुरुवात आपण करतो। या नव्या सुरुवातीमध्ये पुन्हा सर दगड मारण्याचं कामकाज जसं मुस्लिम परिवारामधले काँग्रेस धार्जिनी करतात आहेत, तशाच रीतीने धनगर समाजातले राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधले आता करायला लागले, तशी असणारी परिस्थिती आहे। ते काय म्हणतात, धनगरांच्या आरक्षणावरती प्रकाश आंबेडकर काही बोलतच नाही। धनगर समाजाच्या आरक्षणावरती बोलतच नाही। आणि जिथे 5 उमेदवार कुठे मिळत नाही, 5 उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उभे केलेत, ते निवडून यावेत, ते निवडून आलं की आरक्षण आलं। एवढं साधं सुद्धा कळत नाही। पण काय करणार, राष्ट्रवादीचे हे गुलाम आहेत, काँग्रेसचे हे गुलाम आहेत। तेव्हा ह्या धनगर गुलामाला माझं असणारं आव्हान आहे, या धनगर गुलामाला माझं असणारं आव्हान आहे, धनगर समाजाकडून कृपा करून प्रसाद खाऊ नका, नाहीतर मलाच लोक म्हणायला लागलेत यांना आम्ही आता ठोकून काढतो। अशी गुलामाची फौज आपल्याला फार मिळेल, अशी गुलामाची फौज आपल्याला फार मिळेल। पण या फौजेकडे आपल्याला सरळ दुर्लक्षित करायचंय आणि दुर्लक्षित करून वंचितांची सत्ता आपल्याला या ठिकाणी आणायची। वंचितांची सत्ता ही शब्दांनी येणार नाही। लक्ष्मण माने यांनी असणारा जो प्रश्न फक्त त्यांच्या समाजापुरता विचारला, मी एका कुठल्या समाजापुरता विचारणार नाही। तर जो कोणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उभा राहील, वंचित बहुजन आघाडीच्या उभा राहील, मग उद्या तो कुंभार असेल, तो सोनार असेल, लोहार असेल, की ज्याची एक एक घरं आहेत, त्याला आपण निवडून देणार आहात की नाही? तरच खऱ्या अर्थाने आपण वंचित आहोत हे असणारं लक्षात घ्या। तरच आपण इथली व्यवस्था बदलू शकतो, तर उद्या इथला असणारा विकासाचा अजेंडा या देशामधला चालू शकतो।
विश्वासाचा अभाव आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. विश्वासाचा अभाव आहे. हा विश्वास निर्माण करायचा आहे आणि विश्वास निर्माण करायचा असेल तो माझ्यापासून सुरुवात झाला पाहिजे हे लक्षात घ्या. प्रत्येकाने म्हटलं पाहिजे की माझ्यापासून सुरुवात झाला पाहिजे आणि दर दिवशी जो जो स्वतःला वंचित समजतोय, दर दिवशी जो जो स्वतःला सकाळी वंचित समजतोय त्यांनी उठल्या उठल्या चिमट घेऊन असं म्हटलं पाहिजे की मी वंचित आहे. त्यांनी म्हटलं पाहिजे मी वंचित आहे. माझ्यासारखे इतर वंचित आहेत. तेव्हा मतदान करत असताना माझं मत वंचिताला. 7 दिवस आहेत आपल्याकडे मतदानाला. 7 दिवस आहेत. 7 दिवसापर्यंत आपल्याला जागृत राहायचं आहे आणि 7 दिवस जागृत राहायचं असेल तर मीच जागृत राहिलो पाहिजे हे लक्षात. आणि मीच जागृत राहायचं असेल तर मीच स्वतःला म्हटलं पाहिजे की माझं मत वंचिताला, माझं मत वंचिताला, माझं मत वंचिताला. हळूहळू बातम्या पेरायला लागल्यात की ते पाकिस्तानने केलंय. कोणाला केलंय कोणाला माहित. पाकिस्तानने केलं असेल याच्याबद्दल दुमत नाही. त्याच्यामुळे युद्धाची भाषा, देशभक्तीची भाषा. बरं झालं सगळ्या विरोधी पक्षांनी सांगितलं की मोदी तुम्ही काही करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि म्हणून मित्रो, वंचितांची सत्ता जोपर्यंत येत नाही, वंचितांची सत्ता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भारतातले बॉम्ब ब्लास्ट थांबणार नाहीत हे असताना लक्षात घ्या. नांदेड मधलं मी ब्लास्टचं उदाहरण दिलं. कोणाची होते? RSS वाले होते. ती घरं कोणाची होती? RSS वाल्यांची होती. आता ही जर RSS वाल्यांची घरं असेल आणि त्यांच्या घरामध्ये स्फोटक सामान असेल, ती फुटला म्हणून कळलं, बाबा आम्ही RSS वाल्यांना विचारतो की स्फोटक तुम्हाला पाहिजेत तरी कशाला? ही स्फोटक तुम्हाला पाहिजे तरी कशाला? या देशाचं पोलीस खातं आहे, या देशाचं इंटेलिजन्स खातं आहे की ज्यांनी माहिती काढून दिली की ब्लास्ट होणार आहे, पण इथल्या राजकीय व्यवस्थेने काम केलं नाही म्हणून ते राहिलं, अशी परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की या देशाचा कायापालट करायचा असेल, या देशामधलं दहशतीचं वातावरण आहे ते थांबवायचं असेल, या देशामधला जो गैरविश्वास आहे तो थांबवायचा असेल तर वंचिताला आपण सत्तेवरती बसा आणि या देशाचं सामाजिक राजकीय स्वरूप बदलल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या. एवढं बोलून रजा घेतो. जय भीम, जय भारत. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माननीय भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा सरचिटणीस भगवानराव देवरे हे घेतील. आजच्या वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन महापरिषदेसाठी आलेल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या सत्ता संपादन परिषदेसाठी